मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये आले होते आणि त्या संदर्भात पाहायला गेलं तर 2000ची ही केस जी आहे ती रेल्वे भरती प्रकरणातली आहे आणि उत्तर भारतीयांना मारहाण केल्यानंतर आता राज ठाकरेंनी देखील प्रक्षोभक भाषण केलं होतं। त्या संदर्भात त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आला होता आणि त्या संदर्भात पाहायला गेलं तर 7 ते 8 जण आरोपी म्हणून कल्याण रेल्वे पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला। ज्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता ते सर्वच जे आरोपी म्हणून त्यांना या ठिकाणी पटलावरती घेतलं होतं आणि त्याच्यावर ठपका ठेवला होता। त्यामुळे नक्कीच हे सर्व जे आहेत ते मनसैनिक आहेत आणि याच ठिकाणी ते कोर्टात आले होते। त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेले सर, तुमचं नाव सांगा, एकंदरीत किती लोक होते त्यावेळेस आणि काय प्रकरण होतं 2008 साली तुम्ही त्यापर्यंत उठाव केला होता मनसेने? संतोष ठाकरे नाव आहे माझं। आज राजसाहेब, माननीय राजसाहेब पण आपल्या कोर्टामध्ये, ठाणा कोर्टामध्ये आलेले आहेत आणि त्यांची तारीख त्यांना 16 तारीख ह्या महिन्याची दिली आहे। जज साहेबांनी सांगितलं आहे की ह्या 16 तारखेला ही केस आता चालू होणार आहे। मग आता राजसाहेबांना याच्यानंतर येण्याची काही गरज पडणार नाही। आता असं आहे की ह्या कार्यक्रमामध्ये पूर्ण आम्ही 7 लोक होतो। 7 लोकांपैकी आम्ही साथीच्या साथी लोक होतं। नक्की त्या दिवशीचं प्रकरण किती वाजताचं होतं? रेल्वे स्टेशन कल्याण गाठलं होतं तुम्ही? रेल्वे स्टेशन आम्ही दुपारी सकाळी 11 वाजता गाठलेलं होतं। उत्तर भारतीय हे आपले मराठी भूमिपुत्रांना काम छिनत होते, म्हणजे त्या मॅटरमध्ये आम्ही लोकांनी आंदोलन केलं होतं राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मनसैनिक म्हणून। नंतर पुढे काय झालं? नाही, मग काय नाही, तेच कोर्टाने रेल्वे पोलीस स्टेशनने आम्हाला सगळ्यांना ताब्यात घेतलं। 2-3 दिवसाची PCR वगैरे करून आम्हाला सगळं हे केलं आणि केस चालू झाली। आज मध्ये काय एकंदरीत मार्ग लागणार आहे का? येणाऱ्या काळात ही केस कधी संपणार आहे काय सांगण्यात आलं का कोर्टात? माननीय जज साहेबांनी आता 1 महिन्याच्या आतमध्ये केस निकाली काढणार असं सांगितलं आहे आज, आणि साहेबांना इथे याच्यानंतर येण्याची काही गरज नाही असं पण सांगितलं आहे। नक्कीच काही लोक आहेत त्यांच्यावरती देखील ठपका ठेवण्यात आला होता। तुमचं नाव सांगा एकंदरीत, आणि तुम्ही पण त्या दिवशी होतात आंदोलनामध्ये, उठावामध्ये मनसैनिक म्हणून? माझं नाव गणेश प्रकाश चौबे। मी उत्तर भारती हे असं लोकांचं म्हणणं आहे। मी इकडचा स्थानिक भूमिपुत्र आहे। माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे। माझी आई स्वतः मराठी आहे। माझे वडिलांचं जे नाव आहे ते चौबे करून आम्हाला जोडलं गेलं, एवढंच। पण आम्ही कट्टर मनसैनिक, पहिल्यापासून पक्षाला धरून चालणारे। आमचा कुठलाही पक्ष नाही आहे। आमचा पहिला पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तिथून आमचं स्टार्ट आहे आणि आत्तापर्यंत आमचं जे काय आहे ते कोर्टापर्यंत विषय। तुम्ही मराठी तरुणांसाठी खास आंदोलन उठाव केला होता, तुम्ही उत्तर भारतीय असून सुद्धा? नाही, माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे। मी अजूनही तेच सांगतोय की मी जरी उत्तर भारतीय आहे असं लोक बोलतात आहे, मी इकडचा स्थानिक भूमिपुत्र आहे। आणि इकडच्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना जर कामं, जॉब, नोकरी, शिक्षण हे जर नसेल भेटत तर मी नक्की 100% या आंदोलनात करणार, असंच 100% करणार। का की आम्ही महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहोत, आम्ही कट्टर, आम्ही मनसैनिक आहोत, आम्ही दुसऱ्या कुठल्याही पक्षात नाही। बस मराठी व्यक्तींवरती, कोणावरती पण जर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही त्याच्यासाठी पहिले पुढे आहे उभे। नक्कीच मनसे नेते संदीप पासांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत, मराठी मुद्दा निघाला की मनसे पहिलं पाऊल पुढं असतं। आज स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाणे कोर्टात आले होते। एकंदरीत प्रकरण कशा प्रकारचं तुम्हाला माहिती झालं आहे? मात्र येणाऱ्या काळात पाहिलं तर मराठी तरुणांसाठी पुन्हा मनसे ॲग्रेसिव्ह कशा प्रकारे असणार आहे? खास करून काही जण चौबे नावाचे देखील व्यक्ती आहेत तुमच्यामध्ये। खरं तर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याबाबतीत मी काय बोलणार नाही। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असे बरेच चौबे, गुप्ता, शहा, अगरवाल, पांडे सर्व आहेत, जैन। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला आपलीशी वाटते आणि ते सगळं पक्षात काम करतात। आम्ही कधी असा भेदभाव करत नाही। मात्र काही मीडियाच्या लोकांनी, मी तुम्हाला म्हणणार नाही, पण काही लोकांनी वारंवार असं बिंबवलं गेलं की मनसे हे परप्रांतीयांच्या विरोधात आहे। मात्र असं कधीच नसतं। जे वर्षानुवर्ष ज्यांच्या पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत ते आमचेच आहेत, त्यांना मी आपलंच मानतो। मात्र स्वतः राज ठाकरेला यावं लागलं, पूर्ण ठाणे असेल या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पाहिलं राज ठाकरेंनी अनेक वेळा ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झाले तिकडे गेलेत, मात्र ठाण्यात ही पहिली वेळ होती। त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा आता मनसेचे जे सैनिक आहे आणि त्यामुळे पुन्हा ऊर्जा निर्माण झाली आहे। बघा, मागच्या वेळेला कल्याण कोर्टात साहेब पहिल्यांदा आले होते आणि नंतर कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे भरपूर नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे साहेब ज्या कोर्टामध्ये पाय ठेवतात त्या ठिकाणची महापालिका त्यांच्या हातात येते, असा आमचा एक समज आहे किंवा आम्हाला असा विश्वास आहे की त्यामुळे आम्हालासुद्धा यावेळेस त्याचा फायदाच होईल असं आम्हाला वाटतं। नक्कीच येणाऱ्या काळात मराठी तरुणांवर पुन्हा अत्याचार झाला या काय झाला त्या संदर्भातलं मनसेचं पुन्हा अशाच प्रकारचं आंदोलन असणार का? येणाऱ्या काळात पुन्हा हातामध्ये कायदा घ्यावा लागतो तुम्हाला? मला असं वाटतं की आम्हाला हातात कायदा घ्यावा लागतो वारंवार, याची आता लोकांना पण जाणीव झालेली आहे। त्यामुळे लोकच आम्हाला सत्तेत आणतील आणि मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार नाही। आम्ही कायद्याच्या मार्गाने सगळ्या गोष्टी करू। त्यामुळे लोकांनाच विनंती आहे की एकदा आमच्या हातात कायदा द्या, म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जे वाटतं ते असं आमच्याकडनं घडणार नाही। नक्कीच
संदीप प्रसंगी त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात मराठी तरुण असेल या कुठलाही मुद्दा असेल तर त्या मनसे पुन्हा ॲग्रेसिव्ह होऊन त्या प्रकारचं आंदोलन करणार. मात्र ज्या पद्धतीने मराठी तरुणांवरती अत्याचार अन्याय होईल त्या ठिकाणी मनसे हे ठाम उभी राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.